हम सीख रहे हैं कि हम परमेश्वर के प्रिय पुत्र कैसे बने। आम्ही शिकत आहोत की आम्ही देवाचे प्रिय पुत्र कसं बनणार आहोत। परमेश्वर चाहता है कि सिर्फ हम पुत्र ना बने, हम उससे भी आगे बढ़कर उसके प्रिय पुत्र बने। देवाची इच्छा हीच आहे की आम्ही फक्त पुत्र असू नये तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही देवाचे प्रिय पुत्र बनावं। और प्रभु की इच्छा है कि आप और मैं उसके सबसे नजदीक के, उसके हृदय के पुत्र बने। आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्या अगदी जवळचे त्याचे प्रिय पुत्र बनावं। हमें परमेश्वर ने पुत्र तो बना दिया है, आम्हाला परमेश्वराने पुत्र तर बनवलंय। जब उसके ऊपर हम विश्वास करते हैं, अंगीकार करते हैं, हम उसके पुत्र बन जाते हैं। जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा अंगीकार करतो, त्यावेळेस आम्ही त्याचे पुत्र बनतो। लेकिन इससे भी आगे परमेश्वर चाहते हैं कि हम उसके हृदय के नजदीक के उसके पुत्र बने। पण त्याही पेक्षा अधिक परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्या हृदयाच्या जवळचे प्रिय पुत्र बनावं। परमेश्वर के पुत्र तो सभी हैं, परमेश्वराचे पुत्र तर सर्वच जो आहेत, उसके नाम पर विश्वास करते जे हैं त्याच्यावर नावावर विश्वास और ठेवतात उद्धारकर्ता मानकर उसको अपने जीवन में ग्रहण करते आणि हैं। तारण करता म्हणून त्याला आपल्या जीवनामध्ये वो स्वीकारतात। सभी उसके पुत्र हैं, ते सर्वच त्याचे पुत्र आहेत। लेकिन बहुत कम लोग उसके प्रिय पुत्र हैं। पण फारच कमी लोक त्याचे प्रिय पुत्र आहेत। हमें सिर्फ पुत्र की श्रृंखलाओं में नहीं रहना, हमें प्रिय पुत्र की श्रृंखला में आना है। आम्हाला फक्त पुत्रांच्या यादीमध्ये राहायचं नाहीये, तर प्रिय पुत्रांच्या यादीमध्ये आपलं नाव तो ठेवायचं। हम किस प्रकार प्रिय पुत्र बन सकते हैं, इस बात को हम देख रहे हैं। तर कशा प्रकारे आम्ही प्रिय पुत्र बनू शकतो या विषयी आम्ही पाहत आहोत। पिछली बार हमने देखा कि उड़ाव पुत्र पर वो पिता का प्रिय पुत्र नहीं बन सका। आणि आम्ही मागच्या वेळेला पाहिलं की जो उधळा पुत्र होता तो त्याच्या बापाचा प्रिय पुत्र बनू शकला नाही। अब हम देखेंगे कि जो उसका बड़ा भाई है, जो उड़ाव पुत्र का जो बड़ा भाई था, उसके समान भी आप और मैं ना बने। आता आम्ही पाहणार आहोत की तो उधळा पुत्राचा मोठा भाऊ आहे, त्याच्याप्रमाणे देखील तुम्ही आणि आम्ही असू नये। हम जो जेठा पुत्र कहा गया है, उड़ाव पुत्र का बड़ा भाई कहा गया है, उसके बारे में हम देखेंगे कि वो किस प्रकार अपने पिता का प्रिय पुत्र नहीं बन सका। आणि ज्येष्ठ पुत्र जो उधळा पुत्राचा मोठा भाऊ असा या बायबल मध्ये लिहिलेला आहे, तो कशा प्रकारे त्या पित्याचा प्रिय पुत्र नाही बनला त्याविषयी आम्ही पाहणार आहोत। आप लूक इसके 15 अध्याय 25 से 32 वचन जब पढ़ते हैं, आणि लूक याचा 15वा अध्याय 25 ते 32 वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता, तो यहाँ पर हम पढ़ते हुए आगे जाएंगे। तर हे वाचत आम्ही पुढे जाणार आहोत। यहाँ पर लिखा है, या ठिकाणी असं लिहिलंय, जो जेठा पुत्र की स्थिति को यहाँ पर बताया है। आणि जो वडील पुत्र होता किंवा ज्येष्ठ पुत्र होता त्याच्या स्थितीबद्दल या ठिकाणी यहाँ पर सांगितलेलं उसकी आहे। स्थिति किस प्रकार की है? या ठिकाणी त्याची स्थिती कशा प्रकारची आहे? नंबर 1, पहिली गोष्ट, वो अपना वो एक बड़ा भाई है, ज्येष्ठ पुत्र है, किसी का बड़ा भाई है, तो कुणाचा तरी मोठा भाऊ ज्येष्ठ पुत्र आहे और उसके अपने पिता की संपत्ति का वो 2/3 हिस्सा पाने का हकदार है। आणि आपल्या पित्याच्या संपत्तीचा दुप्पट वाटा तिप्पट वाटा त्याला मिळावा असा तो आहे। बाइबल ऐसा कहती है, व्यवस्था वितरण 21 से 17 वचन के अंदर, आणि बायबल आम्हाला असं सांगतं अनुवाद 21:17 मध्ये कि जो बड़ा भाई है, जो मोठा भाऊ आहे, उसका वो अधिकार है, त्याचा तो अधिकार वो आहे, सारी संपत्ति का 2 गुना भाग का वो भागी है। आणि त्या सर्व संपत्तीचा दुप्पट वाट्याचा तो मानकरी आहे। और जब जब छोटे बेटे ने अपने पिता से कहा कि अपनी संपत्ति का भाग मुझे दे, आणि लहान जो धाकटा मुलगा होता त्याने आपल्या पित्याला सांगितलं की माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या। बाइबल ऐसा कहती है, बायबल असं उसके सांगतं, पिता ने दोनों भाइयों को अपनी संपत्ति बांट दिया। त्याच्या पित्याने दोघं भावांना ती संपत्ती वाटली। अब छोटा बेटा था, वो दूर देश निकल गया, आता जो छोटा मुलगा होता तो दूरदेशी निघून लेकिन जो गेला। बड़ा बेटा है, ज्येष्ठ भाई है, वो घर में रहा। पण जो ज्येष्ठ पुत्र आहे, मोठा भाऊ आहे, तो घरातच उसको राहिला। पहले ही संपत्ति मिल चुकी है, त्याला अगोदरच संपत्ती मिळालेली अब वो आहे। पिता के घर में रहता आता है। तो पित्याच्या घरात राहत जो आहे, पिता के घर में रहता है, उसका सब कुछ वो पिता का है। आणि मग तो पित्याच्या घरात राहत असल्या कारणाने जे काही पित्याचं आहे ते सर्व काही त्याचं आहे। और बाइबल कहती है, बायबल असं वो सांगतं, सच में वो आशीर्वाद का हकदार है, आणि खऱ्या अर्थानं तो आशीर्वादाचा हक्कदार क्योंकि आहे। जेठा पुत्र, बड़ा पुत्र ये पिता के घर में है। कारण की मोठा भाऊ ज्येष्ठ पुत्र हा पित्याच्या घरात आहे। अब वो यहाँ पे क्या कर रहा है? आता तो या ठिकाणी काय लूक करत इसका आहे? 15 से 25 वचन, लूक 15:25 यहाँ पे लिखा है, त्या ठिकाणी असं लिहिलंय, जेठा पुत्र खेत में था। वडील मुलगा शेतात होता। इसका मतलब क्या है? याचा अर्थ वो काम करने वाला, मेहनत करने वाला तो व्यक्ति है, काम करणारा आहे, मेहनती व्यक्ती आहे। अपने पिता के घर में काम करने वाला व्यक्ति तो है। आपल्या पित्याच्या घरात काम करणारा व्यक्ती यहाँ आहे। पे लिखा वो खेत में था, शेतात होता, खेत में था, आणि या ठिकाणी लिहिलं की तो शेतात होता। यानी वो अपने पिता का जो व्यवसाय है वो करने में व्यस्त है, याचा अर्थ तो आपल्या पित्याचा हातभार लावत आहे, त्याचा व्यवसाय तो करत आहे। जबकि छोटा बेटा मौज मस्ती करने के लिए बाहर देश निकल चुका जेव्हा है। की छोटा मुलगा मौज मस्ती करण्यासाठी बाहेर देशी निघून गेलेला लेकिन आहे। ये जो बड़ा बेटा है, ये अपने पारिवारिक व्यवसाय को वो आगे लेके जा रहा है। परंतु हा
जो ज्येष्ठ पुत्र आहे आपला जो वडिलोपार्जित व्यवसाय आहे तो पुढे घेऊन उसने जात अपने पिता के व्यवसाय को संभाल के रखा है, त्याने आपल्या पित्याचा व्यवसाय राखून वो ठेवलाय, अपने पिता का सांभाळलाय. काम कर रहा है, तो आपल्या पित्याचं काम करत वो आहे. किसी भारी दिखावट में फंसा हुआ नहीं है, तो कुठल्याही बाहेरील दिखावटीपणामध्ये नाही, वो अपने पिता की संगति में सब कुछ ठीक ठाक वो कर रहा तर है. आपल्या पित्यासोबत राहून त्याच्या संगतीत सर्व काही व्यवस्थित और रित्या तो बड़ा करत बेटा आहे. किसी प्रकार के पाप में नहीं डूबा है. आणि मोठा मुलगा कुठल्याही पापामध्ये बुडालेला नाहीये. वो माता पिता के मार्ग जो उसके माता पिता ने मार्ग को तय किया है उस अनुसार वो चल रहा है. आणि जे आई वडिलांनी घालून दिलेला मार्ग आहे त्यानुसार तो चालत आहे. वो मौज मस्ती के अंदर अपने जीवन को व्यर्थ नहीं गमा रहा है. तो आपलं जीवन मौज मस्तीमध्ये व्यर्थ घालवत ये नाहीये. अच्छा, हम ये सब देखकर हमें ऐसा लगता है कि कितना अच्छा बेटा है, कितना नैतिक व्यक्ति है. आणि हे सगळं पाहून आम्हाला असं वाटतं की हा किती चांगला आणि नैतिक मुलगा शायद आहे. हम भी चर्च आते हैं, कदाचित आम्ही देखील चर्चमध्ये हम येतो. किसी प्रकार की गाली गलौज नहीं करते आम्ही हैं, कुठल्याही प्रकारचं शिवीगाळ करत हम नाही. शराब नहीं पीते हैं, आम्ही दारू पित हम नाही, चोरी नहीं करते चोरी हैं, करत नाही, हम धोखा नहीं देते धोका हैं. देत नाही. शायद हमने बपतिस्मा ले चुके हैं, आम्ही कदाचित बाप्तिस्माही घेतलेला हम आहे. चर्च के सदस्य बन गए हैं. आम्ही चर्चचे सदस्य बनलेलो आहोत. कोई भी भारी दिखावा हमारे अंदर नहीं है, आणि कुठलंही बाहेरील दिखावटी पण आमच्यामध्ये और नाही. आसपास के लोगों से अच्छा व्यक्तिमत्व हमारा है. आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये चांगलं व्यक्तिमत्व असणारे आम्ही व्यक्ती ऐसे ही जो फरीसी लोग थे वो थे. आणि असेच जे परुषी लोक होते ते उनका होते. दिल जो था वो खोया हुआ था. त्यांचं हृदय कुठेतरी भटकलेलं होतं. वो अच्छे दिखते थे, दिसायला तर चांगलं, उनका नैतिक व्यक्तिमत्व था, नैतिक त्यांचं एक व्यक्तिमत्व सब होतं कुछ अच्छा दिखाई दे रहा था. आणि सर्व काही चांगलं दिसत लेकिन होतं. उनका जो हृदय, उनका जो दिल है, पण त्यांचं जे हृदय, त्यांचं मन वो आहे खोया हुआ है. ते कुठेतरी भटकलेलं वो होतं. उनके दिल के अंदर बहुत सारी चीजें ऐसी हैं जो किसको दिखाई नहीं देती. आणि त्यांच्या मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ती कुणाला दिसत नाहीत. इसलिए यीशु मसीह ने 3 दृष्टांत को यहाँ पर फिर से जो लोग हैं उनको कहा है, आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताने 3 दृष्टांत परुष लोकांसाठी और दिले. उसमें ये खोया हुए पुत्र का दृष्टांत है. आणि त्याच्यामधलाच एक दृष्टांत म्हणजे हा उधळ्या हम पुत्र. अच्छे तो दिखते होंगे, आम्ही चांगले तर दिसत हम असतो. चर्च तो आते होंगे, चर्चला तर येत असतो. चर्च के मेंबरशिप का फॉर्म भी भर लिया होगा, मेंबरशिपचा फॉर्मही भरला असेल. हम हर जगह उपस्थित रहते होंगे, आम्ही सर्व ठिकाणी उपस्थितही असू. लेकिन हमारा जो दिल है अगर खोया हुआ है तो हम परमेश्वर के साथ में नहीं रह पण सकते. जर आमचं हृदय कुठेतरी भटकलेलं आहे तर मग त्याचा काही उपयोग नाही. बाइबल कहती है बायबल सांग परमेश्वर जो है वो भारी स्वरूप को नहीं देखता, वो दिल को देखता है. परमेश्वर हा बाह्य स्वरूप पाहत नाही तर तो हृदय पारखणारा पहले परमेश्वर. शमूएल 16:7 वचन में लिखा है आणि पहिल्या शमूएलाच्या 16व्या अध्याय 7व्या वचनामध्ये कि लिहिलंय परमेश्वर जो है परमेश्वर वो जो आहे, मनुष्य नहीं है, तो मनुष्य नाही, वो भार के स्वरूप को नहीं देखता, की जो तो बाह्य स्वरूप पाहिल वो दिल को देखता है. तो अंतःकरण पाहतो. और शायद अगर हम यहाँ बैठे हुए हैं लेकिन हमारा दिल कहीं और खोया हुआ है तो शायद हम परमेश्वर के नजदीक प्रिय पुत्र नहीं बन सकते. आम्ही बसलेलो इथं असू परंतु जर आमचं हृदय कुठेतरी बाहेर भटकलेलं असेल तर मग आमचा काही उपयोग नाही. और इसलिए हमारा जो हृदय है सबसे पहले ये ठीक होना चाहिए. आणि म्हणून सर्वात आधी आमचं अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे, ठीक असायला पाहिजे. हम सबसे पहले अंदर से ठीक होना है. सगळ्यात अगोदर आम्हाला आतून बरं व्हायचंय. कई लोग भारी स्वरूप से अच्छे होते हैं लेकिन दिल जो है वो खोया हुआ रहता आणि है. बऱ्याचशा लोकांचं बाह्य स्वरूप तर चांगलं असतं परंतु मन कुठेतरी भटकलेलं असतं. परमेश्वर चाहता है कि हमारा दिल सबसे अच्छा हो. परमेश्वराचं वचन सांगतं की आमचं हृदय, आमचं अगर अंतःकरण दिल अच्छा चांगलं होगा तो असायला अपने पाहिजे. आप हम भारी स्वरूप में अच्छे बन जाएंगे. आणि जर आमचं अंतःकरण चांगलं असेल तर आमचं बाह्य स्वरूप आपोआपच चांगलं और होईल. ये जो बेटा है ये बेटा परमेश्वर के घर में है, हा जो मुलगा आहे परमेश्वराच्या घरात, पिता के घर में है. पित्याच्या घरात, पिता का सब कारोबार संभाल रहा आणि है. पित्याचा संपूर्ण कारभार सांभाळत. लेकिन आगे बाइबल कहती है पुढे बायबल असं लूक सांगतं 15:25 के अंदर लूक 15:25 जब वो खेत में था जेव्हा तो शेतात और जब वो होता घर लौट कर वापस आता आणि है जेव्हा तो घराजवळ आला तो उसे कुछ आवाजें सुनाई देती तेव्हा है. त्याला काही आवाज ऐकू वो येतात. आवाज क्या है? ते आवाज काय गाने आहेत? बजाने की आवाज है, गायन वादन आहे, नाचने की आवाज है, नृत्य आहे, कुछ उत्सव चल रहा है. काहीतरी उत्सव ये चालू आहे. उसने सुना, आणि हे त्यानं ये ऐकलं, उसने सुना हे त्यानं ऐकलं और वो रुक गया. आणि तो थांबला. वो घर में नहीं गया, घरात नाही वो गेला, अंदर नहीं गया, आत नाही गेला. उसने एक दास को बुलाया, एक उसके घर में रहने वाले दास को उसने बुलाया. त्याने त्याच्या घरात राहणाऱ्या एका चाकराला बोलवलं. सुनिए, ऐका, वो उसका बेटा खेत में था, घर पे आता है, संगीत नाच को सुनता है और वो घर में ना जाते हुए बाहर खड़ा होकर एक दास को बुलाता है. आता हा मुलगा शेतात होता, काम करत होता आणि परत आल्यानंतर काही आवाज त्याच्या कानावरती पडतात आणि मग तो घरात न जाता
तिथेच थांबून चाकराला बाहेर बोलावतो. उसने अपने पिता के पास में जाना चाहिए था. त्यानं आपल्या पित्याच्या घरी जायला हवं उसने होतं. अपने पिता को पूछना चाहिए त्याने था, आपल्या पित्याला विचारायला हवं आज होतं. क्या चल रहा है, आतमध्ये काय चालू क्यों आहे, नाच गाना हो रहा है, का नृत्य चालू क्यों आहे, बजाना हो रहा है. का गायन लेकिन वो वादन. रुक गया, पण तो थांबला, अपने पिता के पास में नहीं गया. आपल्या पित्याकडे नाही देखिए, गेला. छोटा बेटा और बड़ा बेटा ये दोनों ही एक जैसे कार्य कर रहे हैं. आता पहा, हा छोटा मुलगा आणि मोठा मुलगा दोघंही एकच समान कार्य मैं करत आपको आहेत. बताऊंगा कैसे कार्य कर मी रहे हैं. सांगतो कसं ते करणार आहे. जितना छोटा बेटा पापी था उतना बड़ा बेटा पापी है. जेवढा छोटा मुलगा पापी होता तेवढाच मोठा मुलगाही पापी होता. किस प्रकार, कशा प्रकारे, किस प्रकार, कशा प्रकारे? ये इसके पिता के पास में वो नहीं जा रहा है. त्याच्या पित्याकडे तो जात नाहीये. उसने 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 नौकर को बुलाकर पूछ तर रहा है. त्यांनी चाकराला बोलावलं आणि विचारत आहे. लेकिन वहां पर हम देखते हैं पण त्या ठिकाणी आम्ही वो पाहतो क्यों अंदर नहीं गया. तो का आतमध्ये नाही जब गेला. उसके दास उसे कहता है, जेव्हा त्याचा चाकर त्याला अरे म्हणतो, तेरा छोटा भाई आ गया है, तुझा भाऊ आलेला वो आहे मर गया था जिंदा हो गया है, आणि तो मेला होता आणि पुन्हा वो जिवंत खो झाला. गया था वापस मिल गया है. तो हरवला होता आणि आता परत सापडलाय. इसलिए इसलिए यहाँ पर एक बड़ी पार्टी रखा है. आणि म्हणून मोठा उत्सव इथं होत आहे. पिता का जो दिल है बड़ा खुश हो गया है. आणि पित्याचं हृदय जे आहे ते खूप आनंदी झालं. इसलिए मेरे पिता ने पिता ने तेरे पिता ने बड़ा जश्न मनाया है. आणि म्हणून तुझ्या पित्यानं मोठा उत्सव साजरा केला. सुनिए ऐका, सुनिए, ऐका. जब उसने ये सुना जेव्हा त्यानं हे तब ऐकलं उसको वो क्रोधित हो गया. तेव्हा तो क्रोधित झाला. जब क्रोधित हो गया आणि जेव्हा तो क्रोधित उसको झाला अच्छा नहीं लगा. त्याला चांगलं नाही जो वाटलं. भाई खो गया तो वापस आ गया. जो भाऊ हरवला होता परत आला. जो भाई मर गए तो वो जिंदा हो गया. जो मेला होतो जो जिवंत झाला उसे अच्छा नहीं लगा. त्याला नाही इसका आवडलं. मतलब क्या है, याचा अर्थ काय, अंदर क्रोध भरा हुआ है, आतमध्ये राग भरलेला अंदर आहे. गुस्सा भरा हुआ है. आतमध्ये राग वो भरलेला उसका आहे. चेहरा भी देखना नहीं चाहता. त्याला त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. सुनिए, ऐका. जो उसका पिता नहीं चाहता था कि वो वैसे ऐसी चीजों से वो भरे. आणि त्याच्या पित्याची इच्छा नव्हती की आपला ज्येष्ठ मुलगा अशा प्रकारच्या गोष्टींनी भरावा. इसलिए वो जश्न मनाने नहीं जा रहा है. आणि या अशा गोष्टींमुळे तो त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी जात नाहीये. पिता सुनिए, पिता को मालूम था कि उसका बड़े बेटे की प्रतिक्रिया क्या होगी. आणि पित्याला माहित होतं की त्याच्या मोठ्या जो मुलगा आहे त्याची प्रतिक्रिया काय असणार. पिता को मालूम था कि वो क्या विचार करता होगा. आणि पित्याला माहित होतं की त्या काय विचार तो करत इसलिए असेल. पिता ने किसी नौकर को बुलाकर उसको आग्रह करके अंदर नहीं लाया. पिता खुद बाहर आता है. आणि म्हणून पित्यानं कुठल्या चाकराला पाठवून त्याला परत बोलावलं नाही, तर पिता स्वतः बाहेर आला. जैसे छोटे बेटे के लिए पिता खुद बाहर आया, उसी प्रकार बड़े बेटे के लिए भी पिता बाहर आता है. जसं छोट्या मुलासाठी पिता स्वतः बाहेर आला तसं या मोठ्या मुलासाठी देखील पिता स्वतः बाहेर आला. खुद बाहर आता है स्वतः बाहेर आला. और पिता उससे बात करता आता है. पिता त्याच्या संगती बोलत आहे. लेकिन जो बड़ा बेटा है उसकी प्रतिक्रिया क्या है देखिए आप. पण जो मोठा मुलगा आहे त्याची प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहू. 15 अध्याय 29 वचन लूक के 15वा अध्याय आणि 29वा वचन लूक मध्ये आम्हाला असं यहाँ सांगतं. कहता है, या ठिकाणी असं सांगतं, उसने पिता को उत्तर दिया, त्यानं बापाला उत्तर दिलं, पहा, पहा, देख, पहा, देख, पहा, देख. पहा. उसने पिता को क्या उत्तर दिया. त्याने पित्याला काय उत्तर उसने दिलं. पिताजी नहीं कहा, त्याने पिताजी नाही उसने देख कहा. तो म्हटला पहा. जब छोटा बेटा लौट कर आता जेव्हा है, छोटा मुलगा परत येतो उसके मुंह से पहला शब्द क्या निकलता है. त्याच्या तोंडून पहिला शब्द काय येतो? पिताजी, बाबा, पिताजी, बाबा. मैंने तेरे विरुद्ध स्वर्ग के विरुद्ध पाप मी किया है. स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय. लेकिन छोटा जो बड़ा बेटा पण है, जो मोठा मुलगा यहाँ आहे, पिताजी नहीं कह रहा है, तो त्या ठिकाणी बाबा नाही म्हणत वो आहे, देख कह रहा तो है. म्हणतो पहा. वो अपमान कर रहा है पिता का. अपमान करत आहे. देखिए 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 कितना बदल गया है. आणि किती बदललाय तो. अपने अपने उनके शब्द क्या हैं. त्याचे शब्द काय आहे. देखो, पहा, देख. पहा. वो अपने पिता का आदर सम्मान नहीं कर रहा तो है. आपल्या पित्याला आदर देत नाहीये. वो क्या कह रहा है, तो काय म्हणत आहे, मैं इतने सालों से तेरी सेवा कर रहा हूँ, मी इतक्या वर्षांपासून तुझी सेवा करत आहे, मैं गुलाम की तरह सेवा कर रहा हूँ. मी गुलामासारखी तुझी सेवा करत आहे. कितना भयानक शब्द वो उपयोग कर रहा आणि है. किती भयानक शब्दांचा तो उपयोग करत उसने आहे. पिता के दिल को नहीं समझा है. त्याने आपल्या पित्याचं हृदय समजून नाही वो यहाँ घेतलं. कह रहा है, तो या ठिकाणी मैंने म्हणत पूरी आहे, जिंदगी तेरी गुलामी में बिता दी है. मी पूर्ण माझं आयुष्य तुझ्या गुलामगिरीत वो घालवलंय. अपने पिता से नाराज है. तो आपल्या पित्यावरती नाराज आहे. उसने यहाँ पर नाराजगी व्यक्त की है. आणि त्याच्या मनातला राग त्यांनी व्यक्त केलेला वो आहे. वो 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 बड़ा बेटा जब नाराज हुआ तो संपत्ति लेकर चला गया.
छोटा मुलगा जेव्हा नाराज झाला तो संपत्ती घेऊन निघून वो गेला, निकल गया। तो निघून गेला मतलब सबके सामने उसने नाराजगी व्यक्त की है, आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी त्याची नाराजगी लेकिन व्यक्त इसकी केली. जो नाराजगी अंदर छुपी हुई है। पण ह्याची जी नाराजगी होती ती आत लपलेली आहे. कई बार हमारे जीवन में ऐसा ही होता है, बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये देखील असंच कहीं होतं. ना कहीं हमारे जीवन के अंदर नाराजगी छुपी होती है। कुठे ना कुठे आमच्या मनामध्ये हृदयामध्ये राग लपलेला असतो, नाराजगी असते. ये किसी के सामने व्यक्त नहीं होती, आणि ती कुणासमोर व्यक्त होत नाही, लेकिन तब व्यक्त होती है जब कुछ होता है। पण तेव्हा व्यक्त होती जेव्हा काहीतरी होतं. इसलिए अपने जीवन के अंदर हम ऐसा बिहेव ना करें जब हम किसी नाराजगी व्यक्त कर सके। आणि अशा प्रकारचं आचरण तुमचं आणि आमचं नसावं की आमचा राग आम्ही व्यक्त करून जाऊ. आपको मालूम है नाराजगी कब व्यक्त होती है? तुम्हाला माहिती आहे का की राग केव्हा व्यक्त होतो? आप किती सहन करावा आता भरला है, किती सहन करायचं, और एक ही बार घड़ा फूटता है, आणि एकदाच तो गाडा फुटतो धड़ 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 शुरू हो जाता है। आणि मग बडबड सुरू होते. अभी तक कुछ दिख नहीं रहा था, अभी तक कुछ दिख नहीं रहा था, आतापर्यंत काही दिसत नव्हतं, लेकिन अब कुछ दिखने पण लगा। आता काहीतरी दिसू लागलं. छोटे बेटे का दिख रहा था, लहान मुलाचं दिसून येत होतं, छोटा बेटे का दिख रहा था, लहान मुलाचं दिसून येत लेकिन होतं, बड़ा बेटे का नहीं दिख रहा था। पण मोठ्या मुलाचं दिसून नव्हतं एक येत. एकदम एक बार ही दिखा है। एकदाच दिसलं. कई बार हमारे जीवन में ऐसे ही होते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये असं हम होतं. कई चीजों को अपने अंदर रखकर जीते हैं। बऱ्याचशा गोष्टी आम्ही आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून जगतो, और ऐसे ये बड़ा बेटा जी रहा था, आणि असाच हा वडील मुलगा जगत होता. ये यहाँ पर शब्द उसको देखिए, नाराजगी पैदा कर रहे हैं, आणि या ठिकाणचे जे त्याचे शब्द आहेत ते नाराजगी व्यक्त वो करतात शिकायत कर रहे हैं, आणि त्या ठिकाणी तक्रार करत वो आहेत. उसे अपने छोटे भाई की परवाह नहीं है। त्याला आपल्या छोट्या भावाची पर्वा नाही, खो गया तो खो गया, हरवला तर हरवला, कोई लेना देना नहीं काही है। घेणं देणं नाही. उसका जब भाई घर आता है तो उसे कोई आनंद नहीं है। आणि त्याचा भाऊ घरी आला त्याच्याबद्दल त्याला काही एक आनंद नाही. उसके पिता की भी उसको परवाह नहीं है, त्याच्या पित्याची देखील त्याला पर्वा नाही, उसके पिता के खुशी में वो खुश नहीं है। आणि त्याच्या पित्याच्या आनंदामध्ये तो आनंदी वो नाहीये. क्या कह रहा तो है? काय म्हणत आहे? मैं दास की तरह मैं काम कर रहा हूँ। आणि मी दासाप्रमाणे तुमची सेवा चाकरी करत आहे. कई बार हमारे जीवन में इसी प्रकार होता है, आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारे घडतं. हमारी मानसिकता भी कई बार ऐसी हो जाती है। आमची मानसिकता देखील बऱ्याचदा अशी होते, चर्च के कई लोगों के दिल इसी प्रकार के होते हैं। आणि मंडळीच्या बऱ्याचशा लोकांचे हृदय अशाच जब प्रकारचे पापियों असतात. को बचाया जाता है वो खुश नहीं होते। जेव्हा पाप्यांना वाचवलं जातं त्याविषयी ते आनंद मानत नाही. जब चर्च के अंदर कुछ जश्न मनाया जाता है तो खुश नहीं होते। जेव्हा चर्च मध्ये काही उत्सव साजरा केला जातो त्याच्यामध्ये ते आनंदी होत नाही. उनकी मानसिकता एकदम अलग होती है। त्यांची मानसिकता अगदी वेगळी होते. आज चर्च में कई प्रकार के लोगों का समुदाय मिलता है, आणि आज चर्च मध्ये बऱ्याचशा प्रकारच्या लोकांचं आम्ही असं पाहतो, समुदाय मिलता है, समुदाय मिळतो, झुंड मिलता है। आणि गट सापडतो. दिखते तो हम चर्च में आए हुए हैं, आणि दिसतात तर चर्च मध्ये आलेले, हम आराधना भी करते हैं, आराधना देखील लेकिन करतो. हमारा दिल कहीं दूर होता है। आमचं हृदय कुठेतरी लांब असतं. किस प्रकार? कशा जिस प्रकारे? प्रकार हम सब जानते हैं कि 18 साल के कुबड़ी को परमेश्वर ने ठीक किया, जशा प्रकारे आम्हाला माहिती की 18 वर्षाच्या एका कुबडी स्त्रीला परमेश्वराने बरं केलं, वहां पर 3 प्रकार के झुंड वहां पर था, समुदाय था। आणि त्या ठिकाणी 3 प्रकारचे गट उपस्थित होते, 3 प्रकार के लोग जो मानसिकता लोगों की वहां पर थे। आणि 3 प्रकारच्या मानसिकता असलेले लोक त्या ठिकाणी लूक होते. इसका 13-11 वचन कहता है, लूक याचा 13वा अध्याय आणि 11 वचन वहां पे आम्हाला 18 सांगतो. साल से पीड़ित एक स्त्री है। आणि त्या ठिकाणी 18 वर्ष पीडित एक स्त्री आहे. 18 साल, 18 वर्ष, सब मिलकर कहें 18 साल, जोर से बोले 18 साल। ये 18 साल काफी काफी बड़े दिन होते हैं। आणि 18 वर्ष म्हणजे बराच काळ आहे. सुनिए, ऐका. ये अपनी दुर्बलता में भी ये चर्च में आने वाली स्त्री है। आणि आपल्या दुर्बलतेमध्ये देखील ही मंडळीमध्ये येणारी स्त्री आहे. 18 साल ये स्त्री चर्च में आ रही है। 18 वर्षापासून ही स्त्री चर्च मध्ये येत आहे. प्रभु का धन्यवाद हो कि इसने अपनी दुर्बलता के पास में लक्ष्य नहीं दिया, ये इसने चर्च को महत्व दिया है। ये प्रभूला धन्यवाद, हिने आपल्या दुर्बलतेकडे लक्ष न देता प्रभूला तिने प्रथम स्थान दिलं हम आणि ती चर्च मध्ये प्रभु को आली. धन्यवाद देते हैं कि आज बारिश, ये दुर्बलता है हमारे लिए, बारिश ये दुर्बलता है, लेकिन हम सब मिलकर जय पाते हुए बारिश में ही प्रभु की आराधना करने के लिए आए आणि हैं। प्रभूला धन्यवाद की ही जी पाऊस आहे हा दुर्बलतेप्रमाणे आहे, पण त्याच्यावर मात करून तुम्ही आणि मी आपण चर्च मध्ये उपस्थित हमें प्रभु ने जय दिया है। आम्हाला परमेश्वराने जय दिला हम आहे. बारिश के पास में नहीं देख रहे हैं, हम प्रभु की आराधना करने के लिए हम देख रहे हैं। आम्ही पावसाकडे पाहत नाही तर आम्ही देवाच्या आराधनेला महत्त्व देत प्रभु आहोत. का धन्यवाद, हम सबके पास में 4 व्हीलर है, जिसके पास में नहीं है मेरी ये प्रार्थना कि जल्दी 4 व्हीलर मिल जाए। आणि प्रभूला धन्यवाद, आपल्या सगळ्यांकडे 4 चाकी आहे, ज्यांच्याकडे नाहीये ते लवकरच परमेश्वर त्यांना देणार आहे. आमीन नहीं कहा? पड़ोसी को बोलना आमीन, आमीन। पड़ोसी को आप ब्लेस कर सकते हैं, उन्हें कहना कि आप जल्दी ही कार में आने वाले हैं।
विश्वास नहीं है, विश्वास नहीं है। आमीन। दादा अभी भी हम कितने कर्ज में डूबे हुए, फिर भी कार आएगी आएगी। तो कौन सा लेना है, अपना पेपर पेन उठाए लिख ले। मारुति लेनी है, पेपर पेन घेऊन लिहून काढा कोणत्या कंपनीची गाडी तुम्हाला हवी आहे। मर्सिडीज लेनी है, BMW लेनी है। कोई भी नहीं बोल रहा। फॉर्च्यूनर। अरे स्वप्न देखा करो यार, स्वप्न पहा। पगार एवढीशी काय स्वप्न बघायचे। हम पगार पर अवलंबून नहीं, हम खुदा पर अवलंबून आम्ही हैं। पगारावर नाही, आम्ही देवावर अवलंबून आहोत। आमेन। और यहाँ पर मैं जब पहली गाड़ी जब लेने गया, आणि जेव्हा आम्ही पहिली गाडी घेण्याकरता मेरी गेलो पहली गाड़ी सेंट्रो थी। आणि पहिली गाडी सॅन्ट्रो होती मेरे पास 5 पैसा नहीं था। आणि 5 पैसे माझ्याकडे नव्हते। हम दोनों शोरूम में गए, आम्ही दोघंही शोरूम मध्ये गेलो, सेंट्रो में बैठे, सॅन्ट्रो मध्ये बसलो हमने एक राइट लिया आणि एक राईड घेतली और राइट ले मजा आया उस राइट लेने में। आणि त्याच्यामध्ये फार मजा आली और हमने ये चॉइस किया कि यही गाड़ी चाहिए। आणि आम्ही निवडलं की हीच गाडी हवी। 5 पैसे नहीं है 5 पैसे नव्हते, लेकिन चेकबुक था। पण चेकबुक होतं। मैं हमेशा चेकबुक रखता हूँ साथ मी में। नेहमी चेकबुक ठेवतो सोबत। वो आदमी, हमने उसको बोला ये गाड़ी पसंद है आणि आम्ही त्याला सांगितलं ही गाडी आम्हाला आवडली और हम इसको लेना चाहते हैं। आणि आमची इच्छा आहे की आम्ही ही घ्यावी। आपका बुकिंग का अमाउंट कितना है? आणि मग त्यांनी विचारलं बुकिंग अमाउंट किती आहे? हमने पूछा बुकिंग अमाउंट कितना है? आम्ही त्याला विचारलं बुकिंग अमाउंट किती उसने आहे? कहा 10,000 रुपए। तो म्हटला 10,000। आज से 20 साल पहले 10,000 मतलब बहुत बड़ी अमाउंट है। आणि 20 वर्षापूर्वी 10,000 फार मोठी होती किंमत। और हमने आपको कितना चाहिए? मैंने उसको पूछा कितना चाहिए, आणि मग मी त्यांना विचारलं किती हवंय? तो उसने बोला 10,000 आप दो। तो म्हटला की 10,000 द्या। बैंक में कुछ पैसा नहीं है। बँकेत तर काही पैसे नाही। मैंने चेक लिया, चेक लिखा, मी चेक लिहिला मेरी वाइफ मुझे देख रही है आंखें ऐसे करके, आणि मी पाहिलं त्यांच्याकडे, प्यार से देखा। आपको क्या लगा? नहीं। चेक मैंने लिखा आणि चेक लिहिला और मैंने उसको दिया। आणि मी दिला। मेरी वाइफ वापस देख रही है, प्यार से देख रही है। मैंने दिया चेक आणि चेक दिला उसको बोला हम गाड़ी लेकर जाएंगे। आणि त्याला म्हणालो की आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत। उसने बोला मैं कल चेक डाल देता हूँ। आणि तो म्हटला मी उद्या चेक टाकतो। मैंने डाल दो जी। म्हटलं टाका। और 5 पैसा नहीं है। आणि 5 पैसे नाही। बाहर निकला, बाहेर निघालो, प्रभु को धन्यवाद दिया, प्रभूला धन्यवाद दिला, हम घर पर आ गए आणि घरी आलो। और मैं खुश था आणि मी आनंदी गाड़ी होतो आएगी। की आता गाडी येणार। लेकिन मेरा बाजू वाला खुश नहीं था, गाड़ी कैसी आएगी, पैसा नहीं है। बाजू वाला मत बाकी के लोग, मेरी वाइफ खुश थी, हम खुश थे क्योंकि पैसा नहीं है। कारण पैसे नव्हते। हम कैसे जी रहे थे हमें मालूम है। आणि आम्ही कसं जगत होतो आम्हाला माहित हमको मालूम है कि हमारी जिंदगी कैसी थी, आणि आम्हाला माहित होतं की आमचं जीवन कसं लेकिन होतं, किसको मालूम नहीं था। पण बाकी कुणाला माहित नव्हतं। सबको ये मालूम था ये बड़े पैसे वाले हैं। आणि सगळ्यांना असंच वाटायचं की फार पैसेवाले आहेत। वो तो अच्छा लगते हैं हम पैसे वाले हैं, ते तर चांगलं आहे की आम्ही वाटतो क्योंकि पैसेवाले, मेरा परमेश्वर यहोवा यिरे पण परमेश्वर। माझा परमेश्वर यहोवा यिरे परमेश्वर। भले जेब में कुछ नहीं है, आणि भले खिशात काही लेकिन नव्हतं, दिल में परमेश्वर को लेके घूमते हैं पण आम्ही आमच्या मनामध्ये परमेश्वराला घेऊन और फिरतो। सही समय पे वो यहोवा यिरे पुरवठा करता, आणि योग्य वेळेला तो यहोवा यिरे आमचा पुरवठा करतो। उसको लेके हम घूमते हैं। आणि त्याला घेऊन आम्ही जातो। जब हम घर पे आए, जेव्हा आम्ही घरी आलो, प्रभु को धन्यवाद दिया, प्रभूला धन्यवाद दिला, जल्दी हमारी गाड़ी आने वाली है। लवकरच आमची गाडी येणार आहे। हमने गाड़ी हमारे शौक के लिए नहीं मांगा था। आणि गाडी आम्ही आमच्या छंद म्हणून नव्हती मागितली। दूर दूर जाते थे, गांव गांव में जाते थे प्रचार करने के आणि लिए। खूप लांब लांब गावागावांमध्ये आम्ही सुवार्ता मेरे सांगण्यासाठी पास एक स्कूटर था, आणि माझ्याकडे स्कूटर मैं होती। स्कूटर के ऊपर पूरा फिल्म लेके, जीसस फिल्म लेके घूमता था। आणि त्या स्कूटरवर जीसस फिल्मचं मोठं ते बॅग घेऊन फिरायचं। पहले बड़ा मशीन आता था, आणि अगोदर ती मशीन मोठी होती। मैं रस्सी से बांध के उसको स्कूटर पे पूरे गांव में घूमता था। आणि दोरीने त्याला स्कूटरला ती मशीन बांधून मी लांब लांब जायचो। एक समय में एक समय दो पिक्चर हम जीसस पिक्चर दिखाते आणि थे। एका दिवशी आम्ही 2-2 जीसस पिक्चर जाऊन गावागावात दाखवायचो। मैं अब थक गया था, आणि आता मी थकलो होतो, क्योंकि गाड़ी कभी बंद होती थी, इतना सारा वजन लेके धक्का मारते अकेले सहन नहीं होता था। आणि मग गाडी बंद पडायची, मग धक्का मारणं ते सगळं सहन मेरी ये नव्हतं। प्रार्थना थी, प्रभु एक बड़ी गाड़ी मिले जिससे और मैं स्पीड मेरी बढ़ जाए। आणि मग माझी इच्छा होती एक मोठी गाडी मिळावी की जेणेकरून माझा वेग वाढेल। मैं घर में आया, मी घरी आलो, हम घर में आए, घरी आले, प्रभु को धन्यवाद दिया। प्रभूला धन्यवाद उसी दिला। समय एक फोन आता है, आणि त्याच वेळेला एक फोन येतो, पास्टर जी आप कहाँ पर हैं? पास्टर तुम्ही कुठे आहे? मैं वागुली में हूँ, म्हटलं मी वाघोलीत आहे, आप मुझे मिलने आ सकते हैं? तुम्ही मला भेटायला येऊ शकता? मैंने यस मिलने आ सकता हूँ। म्हटलं येऊ शकतो। कहाँ पर मिलेंगे? कुठे मिळायचं? बाईपास, हड़पसर बाईपास में मिलेंगे। हडपसर बायपासला। मैं इतने बजे वहाँ
कधीच त्याचा फोन नाही आला. और मैं वहां पर गया, आणि मी तिथे गेलो. वो वहां पर आए, ते तिथे आले. उनके पास बड़ी गाड़ी थी, त्यांच्याकडे मोठी कार उन्होंने होती गाड़ी में मुझे बिठाया, आणि त्या गाडीत त्यांनी मला मुझसे बसवलं हाल चाल पूछा, आणि मला माझी हाल हवा विचारली. कैसी सेवा चल रही है? कशी सेवा चालली? मैंने बस चल रही है प्रभु की दया से। म्हटलं देवाच्या कृपेने चालू आहे. मेरे दिल में एक बात आई आपके लिए, आणि माझ्या मनामध्ये एक तुमच्याविषयी गोष्ट आली आहे आपको गाड़ी लेनी चाहिए। की तुम्ही आता गाडी घ्यायला हवी. उन्हें कभी मिला नहीं मैं, त्यांना मी कधीच भेटलो और नाही मैंने उसको बताया भी नहीं मुझे गाड़ी चाहिए, आणि मी त्याला सांगितलं नाही की मला गाडी हवी. उनके दिल में परमेश्वर ने डाला, पण त्यांच्या मनामध्ये परमेश्वरानं आपको टाकलं आपको गाड़ी चाहिए। की तुम्हाला गाडी हवी आहे. मैंने यस मुझे चाहिए गाड़ी। म्हटलं हो मला गाडी हवी आहे. उन्होंने उस समय 1000 रुपए के नोट थे, आणि त्यावेळेला 1000 रुपयाच्या नोटा एकदम होत्या लाल लाल नोट, कड़क नोट, आणि लाल लाल कडक नोटा. ऐसा लगा अभी वो बना के लेके आए। असं वाटलं आताच बनवून आणलं. उन्होंने 40 नोट मेरे हाथ में रखा आणि त्यांनी 40 नोटा माझ्या हातात और ठेवल्या कहा ये आपकी गाड़ी के लिए है। आणि ते म्हटले हे तुमच्या गाडीसाठी आहे. 10,000 का चेक दिया, 10,000चा चेक दिलाय. प्रभु ने 30,000 एक्स्ट्रा दिया। प्रभूने 30,000 एक्स्ट्रा दिले. वो हमारा परमेश्वर है। तो आमचा परमेश्वर आहे. इसलिए हमारी जो मानसिकता होनी चाहिए वो इस कुबड़ी स्त्री की जैसे होनी चाहिए। चर्च को हमेशा महत्व देना चाहिए। आणि म्हणून आमची मानसिकता या कुबड्या स्त्रीप्रमाणे असायला हवी की आम्ही नेहमी आमच्या चर्चला महत्व द्यायला पाहिजे. ये घर पे रह सकती थी, ही घरात थांबू शकत लेकिन होती, परमेश्वर के वचन को सुनने आती पण थी। ही देवाचं वचन ऐकण्याकरता येत होती. 1-2 दिन नहीं, एक दिवस 2 दिवस 18 साल, 18 वर्ष. 18 साल के बाद परमेश्वर उससे मिलता है और उसके कुबड़ से उसको दूर कर देता है। 18 वर्षानंतर परमेश्वर तिला भेटतो आणि तिला त्या कुबडापासून बरी करतो. इसलिए छोटी छोटी बातों में नाराज नहीं होना, आणि म्हणून लहान सहान गोष्टीमध्ये नाराज होऊ नका. घर पे नहीं रहना, घरात राहू नका. परमेश्वर की आराधना करते आते रहना। देवाची आराधना करण्याकरता एक दिन परमेश्वर मिलेगा, एक दिवस परमेश्वराची हमारी भेट प्रार्थना को सुनेगा आमची प्रार्थना और ऐकेल. कहेगा आजा। यीशु ने कहा आ इसको मेरे पास में लेकर आणि आओ। येशू म्हटला या माझ्याकडे तिला घेऊन या. उसके ऊपर हात रखा। आणि तिच्यावर हात वो ठेवला. परमेश्वर हमारा परमेश्वर जो हमारे ऊपर हाथ रखना तो चाहता है। परमेश्वर असा परमेश्वर आहे जो आमच्यावरती हात ठेवू इच्छितो. बाइबल कहती है बायबल ये सांगतो स्त्री ठीक हो गई, ही स्त्री बरी झाली. लेकिन वहां का जो लीडर था, पण त्या ठिकाणचा जो पुढारी होता, वहां का जो लीडर था, जो पुढारी होता, 14 वचन कहता है, 14 वचन लूक सांगतो. 13-14 वचन कहता है, लूक 13-14 वचन वहां सांगतो. का जो लीडर है त्या ठिकाणचा जो पुढारी उसको आहे अच्छा नहीं लगा। त्याला ते चांगलं नाही वाटलं. आराधनालय के सरदार को खुशी नहीं हुई, आराधनालयाचा जो सरदार होता त्याला त्याविषयी आनंद वाटला नाही, अच्छा नहीं लगा। त्याला आवडलं नाही. ये औरत 18 साल से पीड़ित है, वो ठीक हो चुकी है, उसको आनंद नहीं है। 18 वर्षापासून ही स्त्री पीडित आहे आणि आज ती बरी झाली याविषयी त्याला कुठलाही आनंद वाटला नाही. उसने छुटकारा पाया, खुशी नहीं है। आणि त्यांनी तिला सुटका मिळाली याविषयी त्याला कुठलाही आनंद नाही. वो दिखावा करता है, तो दिखावा करतो. वो पाखंडी है, तो पाखंडी वो आहे. दूसरे के हित में खुश नहीं है, तो दुसऱ्यांच्या हितामध्ये आनंदी वो नाही. दूसरे के बढ़ोतरी में खुश नहीं है, तो दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंदी नाही. वो दोष लगा रहा है। दोष लावत और आहे. यीशु ने कहा, आणि येशू म्हटला 15 वचन कहता है, 15 वचन सांगतं. और जब उसने रिसिया कर कहा, गुस्से से कहा ये अच्छा नहीं है, जेव्हा त्यांनी रागाने म्हटलं की हे चांगलं नाही, बाइबल कहती है बायबल सांगते यीशु ने उसको कपटी कहा। येशूने त्याला कपटी म्हटला. कपटी का मतलब कपटी याचा अर्थ अंदर और है, बाहर और है। बाहेर आत आतमध्ये एक. हमने ऐसे लोगों को देखा है, आम्ही अशा लोकांना पाहिलंय, हमें ऐसे लोगों का अनुभव किया है, अशा लोकांचा अनुभव जो घेतला. अंदर कुछ होते हैं, बाहर कुछ होते जे हैं। आत काहीतरी वेगळं आणि बाहेर काहीतरी ये वेगळं. अंदर ये बाहर कुछ और है, हा बाहेर काही वेगळा आहे बाहर अच्छा लीडर है आणि बाहेर तो चांगला पुढारी और आहे, चर्च में काम कर रहा है चर्च मध्ये काम और करतो, सेवा कर रहा है, सेवा करत लेकिन आहे. जब बात ठीक होने की आती है, पण ज्या वेळेला बरं होण्याची वेळ वहां येते पे एक स्त्री है जो कुबड़ है, उसको दया नहीं है उस पर, आणि जी कुबडी स्त्री आहे त्याविषयी त्याला कुठलीही दया माया नाहीये, कोई उसको लेने देना नहीं है, काय त्याला देणं घेणं नाहीये. लेकिन जब वो ठीक होती है पण जेव्हा ती बरी ये होते रिसिया जाता है, गुस्सा हो जाता हा है। त्याला ह्याला राग येतो. ऐसे झुंड में हम, ऐसे झुंड वाले लोग ना बने हम। आणि अशा प्रकारचे लोक आम्ही असू नये. हम वो लोग हैं आम्ही असे लोक जो दूसरे के हित में खुश होते हैं, जे दुसऱ्यांच्या हितामध्ये आनंदी होतात, दूसरे की बढ़ती में खुश होते हैं। दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये आनंदी यीशु होतात. ने यहाँ पर कहा, येशू या ठिकाणी म्हणतो हे कपटी, हे कपटी, हे कपटी। हे कपटी. हम कपटी वाले समुदाय में नहीं है। आम्ही कपटी समुदायातले अब नाही. तीसरा जो ग्रुप है, आता तिसरा जो समुदाय आहे, लूक इसका 13-17 वचन, लूक 13:17 मध्ये यहाँ पर लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय सारी भीड़ परमेश्वर की महिमा को देखकर आनंदित हुए। आणि सर्व लोक समुदाय
त्या देवाच्या महिमेला बघून आनंदी झाला. हम वो लोग होना चाहिए आम्ही असे लोक जब परमेश्वर काम करता है जेव्हा परमेश्वर काम हम करतो उसमें खुश होना चाहिए. तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये आनंदी व्हायला पाहिजे. आमीन. आमेन. हम वो लोग हैं, आम्ही असे लोक हम ऐसे समुदाय के लोग हैं आम्ही अशा समुदायाचे जो लोक परमेश्वर की बातों को देखकर खुश होते जे हैं. परमेश्वराच्या गोष्टी बघून आनंदी होतात. किसी के द्वारा क्यों ना हो, कुणाच्या काय द्वारे वो असेल. अमोल प्रार्थना करे, अमोल की प्रार्थना के द्वारा अगर लोग चंगे होते हैं, अमोलनी प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे जर लोक बरे झाले, पंडित दादा प्रार्थना करते हैं, पंडित दादा की प्रार्थना से लोग चंगे होते हैं. पंडित दादांनी प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेने लोक बरे जब वो झाले. प्रार्थना करते हैं, चंगे लोग होते हैं, तो हमें खुश होना चाहिए कि परमेश्वर का इस्तेमाल कर रहा आणि है. जेव्हा लोक प्रार्थना करतात आणि त्याच्याद्वारे लोक बरे होतात त्यावेळेस आम्ही आनंदी असायला और हवं. मेरी ये प्रार्थना कि हम सब लोगों के द्वारा परमेश्वर की महिमा आणि इसी तरह माझी हो. हीच प्रार्थना आहे की आम्हा प्रत्येकाच्या द्वारे देवाची महिमा उतरून यायला हवी. इसलिए हमें हमारा ये अंतःकरण है कि हर एक लोग आकर परमेश्वर की महिमा करें, आणि आमचं हेच अंतःकरण आहे की प्रत्येक लोकांनी येऊन देवाची महिमा आराधना क्योंकि करावी. परमेश्वर ने किसी को कम ज्यादा अभिषेक नहीं दिया है. कारण परमेश्वराने कुणाला कमी जास्त असा अभिषेक दिला नाही. परमेश्वर पक्षपात नहीं है. परमेश्वर पक्षपाती नाही. परमेश्वर ने हर एक को एक ही समान पवित्र आत्मा से भरा है. परमेश्वर आम्हापैकी प्रत्येकाला एक समान पवित्र आत्म्यानं भरलेला आहे. हम आनंदित होते हैं. आम्ही आनंदित होतो. अरे बाबरे, इनके द्वारा क्या चमत्कार हुआ, अंदर ही अंदर जल उठना होता है. ये लीडरशिप में होता है. आणि पुढारपणामध्ये बऱ्याचदा असं होतं, मला चान्स नहीं दिला, यांना चान्स दिला, नहीं होना है. असं असायला नको. एक दिन आएगा एक दिवस येईल जब तेरा स्वभाव निकल जाएगा, परमेश्वर अपने आप मौका दे जेव्हा देगा. तुझा स्वभाव निघून जाईल तेव्हा परमेश्वर तुला आपोआप संधी देईल. यहाँ पर शैतान से पीड़ित एक स्त्री है या ठिकाणी सैतानाने पीडित एक स्त्री जो आहे चर्च को कभी छोड़ती नहीं. जी चर्च कधी सोडत नाही. दूसरा आराधनालय का लीडर है, दुसरा एक आराधनालयाचा पुढारी वो आहे, कपटी है. तो कपटी आहे. तीसरे लोग ऐसे जो प्रभु के काम को देखकर आनंद होते आणि हैं. तिसरे लोक असे जे प्रभूचे काम बघून आनंदी होत आहेत. हम वो बीमार योना की तरह नहीं होना. बीमार था योना, योना आजारी होता. क्या बीमारी थी उसको? त्याला काय आजार होता? प्रभु बोलता है निनवे शहर में जाओ, उन लोगों को बचाना है. प्रभू म्हणतो निनवे शहरामध्ये जा, तिथल्या लोकांना वाचवायचं वो आहे. नाराज है, तो नाराज आहे, बीमार है, आजारी वो आहे. खुश नहीं है लोगों का उद्धार देखे. लोकांचा तारण पाहून तो आनंदी नाही. लोग बचाए जाए उसको आनंद नहीं है. आणि लोक वाचवले जावेत याविषयी तो आनंदी नाही. हम भी वो ऐसे लोग नहीं बनना है. आम्हाला असे लोक व्हायचं नाही. हमें वो लोग बनना है जो परमेश्वर के कार्य को देखकर नाचते हैं, जश्न मनाते हैं. आम्ही असे लोक असायला हवं की जे परमेश्वराच्या कामांना बघून नाचतील आणि नृत्य करतील. मैं आपसे एक बात कहना चाहता हूँ. मला एक गोष्ट सांगू दे. आप प्रभु की सेवा कर रहे हैं, तुम्ही देवाची सेवा करत अगर आहात. आपकी कोई पीठ नहीं थपथपाए तो भी काम करते रहें. जरी तुमची कुणी तुम्हाला शाबासकी दिली नाही तरी तुम्ही काम करत राहा. अगर आपको कोई नहीं बोल रहा है, आप अच्छा नहीं कर रहे हैं, आप अच्छा कर रहे हैं, तो भी कोई बात आणि नहीं. कुणी तुमची प्रशंसा नाही केली तरी काही हरकत नाही. हम सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करते हैं. आम्ही सर्व काही देवाच्या महिमेसाठी करतो. ये लड़का जो बड़ा भाई है, हा जो मोठा भाऊ आहे इसको अच्छा नहीं लगा. त्याला नाही आवडलं. ये घमंडी है, हा घमंडी आहे ये गुस्सा करने वाला है, आणि रागावणार आहे ऐसा व्यक्ति है. असा व्यक्ती इसका मुंह फुला हुआ है, त्याचं तोंड फुगलेलं आहे, शिकायत करता है. तक्रार करत आहे. लूक इसका 15-30 वचन कहता है. आणि लूक याचं 15 ते 30 वचन सांगतं. ये देखिए यहाँ पे बड़ा इंपॉर्टेंट शब्द है. आणि या ठिकाणी मोठा महत्वपूर्ण शब्द आप आहे. जोर से ताली बजा सकते हैं. आपण जोरात टाळ्या वाजवू शकतो का? अब क्या कर रहा है देखिए, आता काय करत आहे? सुनिए ध्यान से. लक्षपूर्वक ऐका. आप मेरे साथ में हैं, माझ्या सोबत आहात का? बारिश में नहीं भीग रहे हैं ना? पावसात भिजत नाही ना? बारिश की आवाज से डिस्टर्ब नहीं है? आवाजाने तुम्ही डिस्टर्ब नाही ना? बाजू वाले को धक्का मार के पूछना डिस्टर्ब नहीं है बारिश की वजह से? पीछे डिस्टर्ब नहीं है? बहुत उधर से आवाज आ रहा है. ठीक है, बाद में एक परीक्षा है, हम पूछेंगे आपको. नंतर परीक्षा आहे, विचारणार आहे काहीतरी आज क्या पढ़ा है? की आज काय शिकवलं. लूक इसका 15-30 वचन कहता लूक है. याचं 15 ते 30 वचन काय सांग. सुनिए ये क्या कह रहा है. ऐका हे काय म्हणत आहे. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. मेरा सवाल ये है, माझा प्रश्न हा आहे, इसको कैसे मालूम इसने अपनी मेरे भाई ने संपत्ति वेश्या में उड़ाई? ह्याला कसं माहिती की माझ्या भावाने जी संपत्ती आहे ती कसबिनींबरोबर वेश्यांबरोबर उडवली. ये तो भाई के साथ पीछे नहीं गया, हा तर काय भावाच्या मागे गेला नाही. ये तो घर में है. हा तर घरात आहे. इसको कैसे मालूम? ह्याला कसं माहिती? कल्पना कर रहा है. कल्पना करत आहे. किसे मिला नहीं है,
पिता से भी जाके मिला नहीं है, हा पित्याला पण जाऊन भेटला नाहीये, छोटे भाई को भी जाके मिला नहीं छोट्या है, भावालाही जाऊन भेटला लेकिन नाही, मन में कल्पना आई, पण मनात कल्पना आली, ये ना इसने अपनी संपत्ति कहाँ पे लुटाई है, त्याने आपली संपत्ती कुठे लुटवली, वैश्यों में खर्च कर दिया है। वेश्यांमध्ये खर्च केली, उसने अपने छोटे भाई या बड़े भाई से कोई भी बात नहीं किया, त्याने आपल्या मोठ्या भावाशी बोललेला नाहीये, कोई बात नहीं हुआ। कुठली त्याचं बोलणं झालेलं नाहीये। दूसरा करंती 10:5 कहता है 2 कोरिन्थ 10:5 सांगतं, इसके कल्पनाएं उठी हैं। त्याच्या मनामध्ये कल्पना उठल्यात। क्या कल्पना किया है? काय कल्पना केली? सुनिए, ऐका, ये घर पर है, हा घरात आहे, लेकिन इसका दिल दूर देश में है, पण त्याचं मन कुठेतरी लांब देशामध्ये आहे, पिता से उतनी ही दूर है जितना दूसरा बेटा है। आणि पित्यापासून तितकाच दूर आहे जितका तो छोटा मुलगा ये आहे। नाराजगी व्यक्त कर रहा हा है, नाराजगी व्यक्त करतोय, इसका ये शरीर से तो वहां पर है, आणि हा शरीराने तर तिथे आहे, लेकिन मन से दिल से दूर देश में है। पण मनाने आणि हृदयाने तो लांब देशी आहे। कई बार चर्च में बैठते तो हैं, बऱ्याचदा आम्ही चर्च मध्ये बसतो तर लेकिन खरं, मेरा दिल दूर देश घूम के आता है। पण माझं हृदय लांब देश फिरून येतं। काय चालला असेल, तामनी घाट में कितनी बारिश होगी, मुसी डैम भरा कि नहीं, जाना चाहिए था, संडे का ही तो दिन है, जाना चाहिए था, दूर देश में लोनावाला चले गया। आणि तामणी घाटामध्ये कसा असेल आणि बुशी डॅम भरला असेल की नसेल, असं इथं बसून आमचं मन कुठेतरी दूर देशी निघून जातं, कल्पना में डूब जाता है। कल्पनेमध्ये बुडून जातं। शायद हम बाहर से बहुत अच्छे हैं, कदाचित बाहेरून आम्ही फार चांगले आहोत, हम शराबी नहीं है, आम्ही दारुडे नाही, हम व्याभिचारी नहीं है, व्याभिचारी नाही, हम गाली गलौज देने वाले नहीं है, शिव्यागाळ करणारे नाही, देते. चर्च मध्ये यायला बंद करतो, परमेश्वर के साथ चलना बंद कर देते हैं। देवासोबत चालणं बंद करतो। धार्मिक तो दिख रहे हैं, धार्मिक तर दिसतायत, लेकिन अंदर कुछ ना कुछ है, पण हातमध्ये काहीतरी आहे, द्वेष से भरा हुआ है, द्वेषानं भरलेला आहे, भाव दूर देश में है। दूर देशी आहे। आपको मालूम है किस प्रकार दूर देश में चले जा सकते हैं? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कशा प्रकारे दूर देशी जाऊ शकता? बिगैर पासपोर्ट के आप दूर देश में घूम सकते हैं। बिना पासपोर्ट तुम्ही दूर देशी जाऊन फिरू शकता। नहीं, बिगैर पासपोर्ट के मैं लेके जाता हूं अभी आपको। बिना पासपोर्टचं मी घेऊन जातो तुम्हाला। किस प्रकार दूर देश में जा सकते हैं? कशा प्रकारे दूर देशी जाऊ शकतो? उल्टा चश्मा देखकर, उलटा चष्मा बघून। अशोक राठौड़ का उल्टा चश्मा। आप मुझे बताइए, आप आता मला सांगा, कितने लोग यहाँ पे चश्मा पहने हुए हैं? किती लोकांनी इथं चष्मा घातलेला आहे? अब चश्मे को उतारें आप, आता चष्मा काढा उल्टा करके पहन के दिखाएं। आणि उलटा करून घालून दाखवा। पहन सकते हैं? असा उलटा घालू शकतो का? नहीं पहन सकते। नाही। एक व्यक्ति ने पहना है उल्टा चश्मा, एका व्यक्तीने घातलाय उलटा चष्मा, टीवी सीरियल, टीव्ही सिरियल, अशोक राठौड़ का उल्टा चश्मा। वो क्या देख रहा है? काय पाहत आहे? वो पहनकर क्या देख रहा है? उल्टा चश्मा पहनकर क्या देख रहा है? ते उलटा चष्मा घालून काय बघत आहे? इसकी पत्नी, ये दूसरे की पत्नी के पास में देख रहा है और वो इसके पत्नी के पास में देख रहा हा दुसऱ्याच्या पत्नीकडे बघत आहे आणि तो त्याच्या पत्नीकडे बघत है। आहे। सीरियल में क्या दिखाई दे रहा है? सिरियल मध्ये काय दिसतं सब आम्हाला? उल्टा दिख रहा है। सगळं उलटच। भाभी जी घर पे है, सब उल्टा, सगळं उलटच, सब उल्टा। सगळं उलट। वो देखने के बाद क्या होगा मालूम? आणि ते बघून काय होणार आहे माहितीये का? अपने पति पे नजर होगी। आपल्या पतीवरती नजर असेल। उल्टा चश्मा तो पहन लिया ना, उलटा चष्मा तर घातला, या अपनी पत्नी पे नजर होगी। आता आपल्या पत्नीवर नजर असेल। बैठा तो फंक्शन में है, बसला तर त्या कुठल्या तरी समारंभामध्ये, पति कहाँ पे जा रहा है उसकी नजर वहां पर, आणि पती कुठं चाललाय तिची नजर त्याच्याकडेच आहे, किसके साथ में बात कर रहा है। कुणासोबत बोलत आहे। उल्टा चश्मा पहन लिया था रात 8 या 9 बजे, कारण की रात्री 8-9 वाजता उलटा चष्मा घातला ना, दूसरे दिन भी उल्टा ही दिखेगा। मग दुसऱ्या दिवशी उलटच दिसणार। सुनिए, ऐका, इन सीरियलों से दूर रहें, या मालिकांपासून दूर राहा। ये बड़ी खतरनाक है। हे फार भयानक आहे। ये सिर्फ उल्टा चश्मा नहीं पहना है, पूरी जिंदगी को उल्टा करके रख हे देगा। फक्त उलटा चष्मा घालणं नाही, अख्खं जीवन उलट करून टाकतात। मेरी बात पे सहमत नहीं है तो ताली मत बजाएं। माझ्याशी सहमत नसाल तर टाळी वाजवू नका। कल्पना कर लेते हैं। कल्पना कर। फंक्शन में है, आणि समारंभामध्ये आहे, उल्टा चश्मा देखा, उलटा चष्मा पाहिलेला आहे, क्राइम पेट्रोल देख लिया, क्राइम पेट्रोल पाहिलेलं आहे, भाभी जी घर पे देख लिया, बाबीजी घर पे पते पाहिलेलं आहे, और जब जश्न में जाते हैं, पार्टी में जाते हैं, आणि जेव्हा कुठल्या पार्टीमध्ये जातात, हमने लोग मिलते हैं, लोक आम्हाला हम भेटतात, हाथ मिलाते हैं, आम्ही हात मिळवणी करतो, पति थोड़ा सा घूम रहा है, वहां पे लोगों को मिल रहा है, पती त्या ठिकाणी फिरत आहे, लोकांना भेटत आहे, लेकिन यहाँ पे लोगों को मिल रही नजर वहां पर है।
आणि इथं इथं लोकांना भेटतोय नजर दुसरीकडे आहे. कौन से क्या बोलते हैं उसको, भोजन का काउंटर. हाँ काउंटर, कौन से काउंटर पे किसके साथ बात कर रहा है, आणि कुठल्या काउंटरवर कुणासोबत बोलत आहे ये शंका नहीं करना कभी. अशी शंका कधी करू नका. हम एक दूसरे के ऊपर इतना विश्वास होना चाहिए आम्हाला एकमेकावर एवढा विश्वास असायला हवा कि मेरे सिवाय दूसरे को कभी प्यार कर ही नहीं सकता. की माझ्याशिवाय हा इतर कुणावर प्रेम करू शकत नाही. भरोसा होना चाहिए. हा भरोसा असायला पाहिजे. ये कल्पनाएं हैं ह्या कल्पना आहेत जो हम करते हैं. ज्या आम्ही करतो. कई बार तो कल्पना ऐसी हो जाती है, इसकी शादी अगर उसके साथ में हुई होती तो कितना अच्छा होता. आणि कधी कधी कल्पना तर अशा असतात की ह्याचं लग्न तिच्याबरोबर झालं असतं तर किती चांगलं झालं असतं. अब ये शादी ठरवा रहे हैं. आता हे ठरवणार लग्न. अरे परमेश्वर ने उनकी जोड़ी बना दी है. परमेश्वराने त्यांची जोडी बनवली. आप पंगा मत नहीं बीच में. आता तुम्ही मध्ये काही पंगा घेऊ नका. हम जब 4 लोग मिलते हैं, जेव्हा 4 लोक भेटतात त्यांच्या लग्न त्यांच्या बरोबर झालं असतं तर किती बरं झालं असतं. अजिबात यांची जोड़ी जमत नहीं. अरे तूने कैसे ठहराया इनकी जोड़ी नहीं जमती. 6 महीने आके देख उनकी जोड़ी जमती कि नहीं, समझ में आ जाएगा. 6 महिने येऊन बघ त्यांची जोडी जमते की नाही, त्यांना तुम्हाला कळेल. जिसको परमेश्वर ने जोड़ा है, आप कल्पना ना करें इसकी शादी उसके साथ में हुई होती. ज्याला परमेश्वराने जोडले तुम्ही त्यांच्याविषयी कल्पना करू नका की ह्याची जोडी अगर ऐसा याच्याबरोबर किया है चांगली असेल. पश्चाताप करना, आणि जर असं केलं असेल तर त्याविषयी पश्चाताप करा. क्योंकि ये चीज प्रभु को भाती नहीं है. कारण की ही गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. आमेन. Amen. समझ में आ रहा है. हम बड़ा बेटा नहीं बनना है. आम्हाला मोठा मुलगा ज्येष्ठ पुत्र बनायचं नाही. उसके जैसा नहीं बनना है. त्याच्या सारखं बनायचं नाही. हमें प्रिय पुत्र बनना है. आम्हाला प्रिय पुत्र बनायचंय. अब पिता बाहर आता है, आता पिता बाहेर येतो. उसे मनाता है. त्याला त्याची तो समजूत काढतो. एक पिता अपने बेटे को विनंती करता है. एक पिता आपल्या पुत्राला विनंती करत लूक आहे. इसका 15-28 वचन. लूक याचा 15वा अध्याय आणि 28वा वचन. एक पिता अपने बेटे को विनंती कर रहा है. एक पिता आपल्या मुलाला विनंती करत विनंती आहे. का मतलब जानते हैं? विनंती याचा अर्थ माहिती आहे? हाथ जोड़कर विनंती कर रहा है, हात जोडून विनंती भीख करतोय. मांग रहा है. भीक मागत अरे आहे. चल जश्न में चलो. अरे चल त्या उत्सवामध्ये ये. लेकिन उसका जो बेटा है वो उसको मानता नहीं है. परंतु मोठा मुलगा मान्य करत नाही. उसने अस्वीकार कर दिया. त्याने अस्वीकार केली त्याची 31 विनंती. वचन यहाँ पे कहता है. 31 वचन सांगतं और वो कहता है, आणि तो म्हणत आहे अरे उसको पुत्र कहा है. त्याचा मुलगा कुठे आहे. 31 वचन पढ़े. 31व वचन आपण वाचू. त्याने त्याला म्हणाले, बाळा बाड़ा बेटा, सुनिए बेटा, एक बेटा, बड़ा बेटा अपने पिता के पास जब आता उसे पिता नहीं कहता, लेकिन एक पिता जो है, जो नाराज बेटा है, उसको बेटा कहता है. आता हा जो पुत्र आहे आपल्या बापाला बाप म्हणत नाही, परंतु तो बाप आपल्या त्या रुसलेल्या पुत्राला बाळा म्हणून तो आवाज देतो. कितना अच्छा रिश्ता है मेरे पिता आणि माझ्या पित्याचे जे नातेसंबंध आहेत ते किती चांगले आहेत. और पिता उससे कह रहा है, आणि पिता त्याला तू म्हणतो, सर्वदा मेरे साथ है. तू तर माझ्यासोबत नेहमीच जो आहेस. मेरा है जे माझं वो आहे तेरा है. ते सर्व तुझे आहे. उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय. पिता का हृदय उस पे लगा हुआ है. पित्याचं हृदय त्याच्यावर लागलेलं लेकिन आहे. ये जो बड़ा बेटा है ना, पण जो हा ज्येष्ठ पुत्र इतना आहे, काम में व्यस्त है, इतका कामामध्ये व्यस्त इतना आहे, काम में व्यस्त है इतका कामात व्यस्त आहे कि अपने पिता के हृदय को नहीं जान की पा. आपलं पित्याचं हृदय तो जाणतच मैं नाही. आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, सेवे में इतने व्यस्त ना हो जाए सेवेमध्ये एवढं व्यस्त होऊ कि अपने नका पिता के हृदय को भूल की जाए. आपल्या पित्याचं हृदयच आम्ही विसरून काम में जाऊ. इतने व्यस्त ना हो जाए कामात एवढं व्यस्त होऊ कि अपने नका पिता के हृदय को भूल की जाए. आपल्या पित्याचं हृदयच विसरून जाऊ. ये रहता तो वही है, हा राहतो तर तिथेच, पिता के घर में है, पित्याच्या घरात. लेकिन पिता के साथ अच्छी संगति नहीं है. पण पित्यासोबत चांगले नाते अभी तक संबंध पिता को समझ नहीं नाही. पाया. अजूनही तो पित्याला त्याने मेरे समजलंच पिता नाही. के दिल में क्या वो समझ नहीं पाया. माझ्या पित्याच्या हृदयामध्ये काय तो समजू मेरा शकतो. पिता किससे खुश होता है वो समझ नहीं पाया. आणि माझा पिता कशाने खुश होतो त्याला कळालंच मैं नाही. आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, हम पिता के घर में भले ही क्यों ना हो, आम्ही भले पिताच्या घरामध्ये असू, लेकिन हमारा हृदय पिता के साथ लगा हुआ है क्या? पण जर आपलं हृदय त्या परमेश्वराच्या जवळ लागलेलं आहे का. हम कब पिता के साथ हृदय लगा सकते हैं? आणि आम्ही केव्हा परमेश्वरावर आपलं हृदय लावू शकतो. पिता के साथ में बैठो, भाई बैठो, बहनें बैठो, पिता के साथ माझ्या में भावांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही पित्यासोबत बसा, बैठो, त्याच्यासोबत बसा, घनिष्ठ संबंध बनाओ. घनिष्ठ नातेसंबंध सिर्फ प्रस्थापित. चर्च में आना काफी नहीं है. फक्त चर्चला येणं पुरेसं नाहीये. चर्च में सेवा करना काफी नहीं है. चर्चमध्ये सेवा करणं पुरेसं नहीं नाही. तो ऐसा हो जाएगा, तूने एक बकरी भी नहीं काटा,
आणि मेरे नाहीतर मग असं होईल की तू तर माझ्यासाठी एक बकरी पण नाही मैंने कापली. इतनी सेवा की, मैं कुर्सी लगाता हूँ, मैं सोफा लगाता हूँ, लोगों को बिठाता हूँ, लेकिन किसी ने मेरे मन को नहीं जाना. आणि मी सोफा लावतो, खुर्च्या लावतो, एवढं करतो तरी कुणी माझं मन जाणलं नाही. इसका मतलब ये है याचा अर्थ हा उसको पिता के साथ में कभी बैठा की नहीं. तो पित्यासोबत कधी बसलाच नाही. मेरी आज ये आपसे विनंती है, आज मला तुम्हाला विनंती करायची अपना आहे. प्रेयर समय आप निकालें. आपल्या प्रार्थनेची वेळ तुम्ही काढा. आधा घंटा 1 घंटा प्रभू के साथ में बिताएं. अर्धा तास 1 तास प्रभू बरोबर घालवा तब आप पिता के हृदय को समझ पाएंगे. आणि तेव्हा तुम्ही पित्याचं हृदय ओळखू शकाल. बाइबल पढ़ें. बायबल वाचा बाइबल पढ़ने के लिए समय निकालें. आणि बायबल वाचण्यासाठी वेळ काढा. यूट्यूब पे सुनने का समय नहीं है. युट्यूबवर ऐकत बसायची वेळ नाहीये. आप अकेले में बैठे. एकट्यामध्ये बसा. परमेश्वर का हृदय जो है बाइबल में है. परमेश्वराचं हृदय जे आहे ते या पवित्र ये शास्त्रामध्ये. बाइबल परमेश्वर का हृदय है. हे बायबल देवाचं हृदय आहे. जब इसको पढ़ेंगे तब समझ पाएंगे, जेव्हा ते वाचाल तेव्हा तुम्ही समजून तब घ्या. समझ पाओगे. तेव्हा तुम्हाला समजेल. अगर परमेश्वर को समझना है, आज जर परमेश्वराला समजून घ्यायचंय, एक ही किताब है, एकच पुस्तक आहे बाइबल. बायबल. बाइबल. बायबल आहे. पिता के हृदय को जानना है, पित्याचं हृदय जाणून उसके घ्यायचं साथ में बैठे. तर त्याच्यासोबत बसा. सिर्फ काम करने के लिए नहीं. फक्त काम करण्यासाठी ये नाही. बेटा रात दिन काम कर रहा है, हा मुलगा रात्रंदिवस काम करत पिता आहे. के खेत में काम कर रहा है, पित्याच्या शेतामध्ये काम करत लेकिन आहे. पिता के हृदय को नहीं समझ पण पाया. त्याने अजूनही पित्याचं हृदय समजून घेतलेलं नाही. आमेन. आमेन. बड़े बेटे जैसा नहीं, ज्येष्ठ पुत्रासारखा नाही, प्रिय पुत्र जैसा बनना है. प्रिय पुत्रासारखं बनायचं. 32 वचन कहता है, 32 वचन सांगतं, तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. ये उचित है. हे योग्य आहे. ये उचित हे है. योग्य आहे. उचित का मतलब आवश्यक है. योग्य याचा अर्थ आवश्यक. पिता के लिए पित्यासाठी खोया हुआ बेटा, तो हरवलेला मुलगा वो आज वापस आता तो है, आज परत आला वो आहे. उत्सव मनाता है. तो उत्सव साजरा करतो. खोया हुआ बेटा मिल गया है. हरवलेला पुत्र सापडला. सुनिए, ऐका, ये बड़ा बेटा अपने पिता का हृदय को जानने में असफल हो गया. हा मोठा मुलगा आपल्या पित्याचं हृदय जाणून घेण्याकरता अयशस्वी ठरला. पिता की कैसी कृपा है ये समझने के लिए वो असफल हो गया. आणि पित्याची कृपा कशी आहे हे समजून घेण्यासाठी तो असमर्थ ठरला. पिता कितना उदार है ये इसको समझने के लिए असफल हो गया. आणि पिता किती उदार मताचा आहे हे समजून घेण्यासाठी तो असमर्थ राहिला. वो भूल गया. तो विसरला. वो भूल गया तो विसरला कि उसका पिता हर दिन उसको खाना खिलाता की है. त्याचा पिता त्याला रोज खाऊ घालतो. वो भूल गया तो विसरला हर दिन उसका पिता उसको कपड़े पहनाता है. रोज त्याचा पिता त्याला कपडे घालतो. वो भूल गया तो विसरला कि उस पिता ने उसको रहने की जगह दी की है. त्या पित्यानं त्याला राहण्यासाठी जागा वो दिली. भूल गया तो विसरला कि परमेश्वर ने पिता ने उसको दुगना भाग दिया है. की पित्यानं त्याला दुप्पट वाटा दिलेला वो आहे. धन्यवाद नहीं देता है. तो परमेश्वराला धन्यवाद, पित्याला धन्यवाद देत नाही. उसके बदले में वो शिकायत तर करता है. त्याच्या बदल्यात तो त्याच्याकडे तक्रार वो करत आहे. असफल हो गया. तो अयशस्वी झाला. उसके पिता को समझ नहीं पाया. त्याच्या पित्याला त्याने समजून नाही घेतलं. आज मेरी ये प्रार्थना है आज माझी हीच प्रार्थना आहे कि हम समझने वाले की बने. आम्ही समजूतदार व्हावं. एक मरा हुआ बेटा जिंदा हो गया. एक मेलेला मुलगा जिवंत झालाय. अपने घर में कोई मर जाए कम उम्र में, अगर वो जिंदा हो जाए तो कितने खुश हो गए. आणि आपल्या घरामध्ये कमी वयामध्ये कुणी वारलं आणि पुन्हा तो जिवंत झाला तर किती आनंदाची वो गोष्ट. पिता का हृदय है. ते पित्याचं हृदय आहे. पाप में खो गया था, पापामध्ये हरवला होता, दुनिया में चला गया था, जगात निघून गेला, मर गया था, मेला होता, लेकिन वो वापस आ पण गया. आता तो पुन्हा और ये आला उचित है आणि ते योग्य मैं आहे उत्सव मनाऊं. की मी उत्सव साजरा सब करावा. खुश हैं, सर्व आनंदी आहे. गुलाम खुश हैं, दास खुश आहे, महिलाएं खुश हैं, महिला खुश आहे, दास खुश है, दास खुश आहे, पिता खुश है, पिता खुश लेकिन है. एक ही व्यक्ति खुश नहीं पण है. एकच व्यक्ती जो नाराज आहे. बड़ा बेटा. मोठा मुलगा. बड़ा बेटा मोठा मुलगा खुश होने से इनकार कर दिया. त्याने आनंदी होण्याचा नकार दिला. दावत में जाने से इनकार कर दिया. दावत आणि में त्या ठिकाणी दावत चालली होती त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी नकार वो दिला नाराज होकर खड़ा हो गया. आणि तो नाराज होऊन उभा राहिला. अगर छोटा बेटा बड़े भाई पर निर्भर रहता तो मुझे नहीं लगता कि छोटा बेटा वहां पे रह पाता. आणि जर हा छोटा मुलगा आपल्या मोठ्या भावावरती अवलंबून असता तर मला नाही वाटत की त्याला तिथं त्यानं राहू दिलं असतं. प्रभु का धन्यवाद हो कि पिता अभी तक वहां जीवित था. प्रभूला धन्यवाद की तो पिता अजून त्याच्यासाठी जिवंत होता. पिता वहां पे था. पिता त्या ठिकाणी होता. हमारी भी यही प्रार्थना है. आमची हीच प्रार्थना आहे. आमेन. आमेन. हम बड़े भाई जैसा ना बने, आम्ही त्या मोठ्या भावाप्रमाणे असू नये, हम प्रिय पुत्र जैसा बने. तर आम्ही प्रिय पुत्रा समान व्हावं.
छोटे बेटे ने भी वही किया, छोट्या मुलाने तेच केलं, बड़े बेटे ने भी वही किया। मोठ्या मुलाने तेच केलं। छोटे बेटे के पाप दिख रहे थे, मोठ्या मुलाचे पाप दिसून येत होते, बड़े बेटे के पाप नहीं दिख रहे थे। छोट्या मुलाचे पाप दिसून येत होती, मोठ्या मुलाचे पाप दिसून नव्हते येत। बड़ा बेटा खुलकर कर रहा था, खुलकर कर रहा था, आणि जो पाप खुलकर कर रहा आणि था, छोटा मुलगा होता तो खुलून उघड उघडपणे पाप करत सबको दिख रहा था, सगळ्यांना दिसत होतं। लेकिन बड़ा बेटे के पाप किसको दिखने पण रहे? मोठ्या मुलाचे पाप कुणाला दिसून येत नव्हते, अंदर ही अंदर थे। आतल्या आत होते। कई बार बाहर दिखते नहीं है, बऱ्याचदा बाहेरून दिसत नाही, लेकिन अंदर ही अंदर होते हैं। पण आतल्या आत असतात। आज पश्चाताप करें तर आज पश्चाताप करा कि जो किसको दिखता नहीं, जे कुणाला दिसत नाही परमेश्वर को दिखता है, परमेश्वराला दिसतं, खुदा को दिखता है। परमेश्वराला दिसतं। वो मनुष्य नहीं जो बाहर के स्वरूप को देख, मनुष्य नाही की तो जो बाह्य स्वरूप पाहिल, वो अंदर देखता है। तो अंतःकरण पारखतो। आमेन। बड़ा बेटा बनेंगे, खोया हुआ पुत्र बनेंगे या प्रिय पुत्र बनेंगे? आणि मोठा मुलगा बनणार, हरवलेला पुत्र बनणार का प्रिय पुत्र बनणार? ये मेरा प्रिय बेटा है, इसकी सुनो। हा माझा प्रिय मुलगा आहे आणि याचं ऐका। परमेश्वर पिता, कितना भला है तू, कितना बड़ा तेरा हृदय है प्रभु। परमेश्वर पिता, कभी मैं उस बेटे के समान हूं जिसने आपकी सारी दी हुई आशीषें, आपकी दी हुई सारी दौलत को ले लिया और पापों में उसे फेंक दिया प्रभु। पर जब मैं वापस अपना मुख तेरी ओर किया, जब मैं फिर से तेरे राह पर चला, तब तूने फिर से मुझे संभाला, तब तूने फिर से मुझे अपने गले को लगाया, तब तूने फिर से मुझे वो स्थान दिया, तेरा पुत्र होने का अवसर दिया प्रभु। और कब जब मैं उस ज्येष्ठ पुत्र के समान बना, जब मेरे मन में ईर्ष्या थी, जब मेरे मन में गुस्सा था और मैंने अपने भाई, अपने बहन की ओर अपनी ईर्ष्या, अपना गुस्सा दिखाया, तब भी तूने मुझे अपनाया परमेश्वर पिता। तब भी तू मेरे पास आया, तब भी तूने अपना हृदय मुझे दिखाया और बताया कि मुझे भी तेरे जैसा बनना है परमेश्वर पिता। हम ना उस पुत्र के समान बने जो तुझसे दूर हो गया, तो तुझसे विरहित हो गया, न हम उस पुत्र और कन्या की तरह बने जिसके मन में ईर्ष्या है, जिसके मन में गुस्सा है। हम तेरे प्यारे पुत्र यीशु के समान बने प्रभु, जिसके मन में हर एक के लिए प्रेम है, जिसके मन में हर एक के लिए करुणा है। जब कोई दर्द से, पीड़ा से तेरे सामने आता था यीशु, तो तू कहता था मैं क्या करूं तेरे लिए, और जो कुछ वो मांगता था वो तू उसके लिए करता था प्रभु। अंधों को तूने आँख दी प्रभु। 18 साल से जो बीमार थी उसे तूने चंगा किया प्रभु, क्योंकि तेरे मन में हर एक के लिए प्रेम है यीशु। यीशु, हम चाहते हैं कि हम तेरे जैसा बने प्रभु। परमेश्वर पिता, मुझे तेरे प्रिय पुत्र यीशु के समान बना प्रभु, जिसके मन में हर एक के लिए प्रेम है और जो हर एक काम तेरे नाम से कर सकता है, ऐसे तो हमें बना प्रभु। प्रभु परमेश्वर पिता, तूने आज अपना हृदय हमें खोलकर दिखाया प्रभु, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु। तूने दिखाया कि तुझे हम किस तरीके के पुत्र और किस तरीके की कन्या तुझे पसंद है। ऐसा पुत्र और ऐसी कन्या बनाने में तो हमारी मदद कर परमेश्वर पिता। सारा सामर्थ्य तुझ में है कि तू हृदयों को बदल सकता है। हम अपने हृदय तुझे अर्पण करते हैं पिता और कहते हैं कि तू इसे बदल दे, इसे बदल दे, ताकि मेरा हृदय तुझे पसंद आए परमेश्वर पिता। मेरा हृदय, इस बदले हुए हृदय से मैं तेरा प्रिय पुत्र और तेरी प्रिय कन्या बन सकूं। ऐसे तो मुझे बना प्रभु। मुझसे मुमकिन नहीं है, पर तेरे लिए हर एक चीज मुमकिन है पिता। मैं समर्पण करता हूं, अपने आप को समर्पण करता हूं तुझे। मेरे अंदर जो भी दोष है, जो तुझे पसंद नहीं है, वो तू निकाल दे और भर मुझे उन सारी चीजों से जो तुझे पसंद है, ताकि मैं तुझे पसंद आऊं। ऐसे तू मुझे बना परमेश्वर पिता। यीशु के नाम से मांगते और कबूल करते हैं, आमीन।